मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा हा खोळंबा झालाय। या दिवा स्थानकामधली आपण दृश्य पाहिली तर आपल्याला याचा पूर्ण अंदाज येईल। तुफान गर्दी झालेली आहे। काल डोंबिवलीजवळ लोकलचा ढबा घसरला होता आणि त्यामुळे लोकल वाहतुकीला फटका बसला होता आणि आज पुन्हा एकदा लोकल वाहतूक उशिरानं सुरू आहे। दिवा स्थानकातली आपण ही दृश्य पाहतोय। सध्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झालेले आहेत। स्टेशनवर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी आहे। आदेश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आदेश, काय नेमकी परिस्थिती आहे? सध्या 20 मिनिटं लोकल उशिरानं सुरू आहे, मोठी गर्दी दिसते आम्हाला दृश्यांमध्ये। नक्कीच आजही 15 ते 20 मिनिटं जे मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती उशिराने धावत आहे। काल जे आहे डोंबिवलीमध्ये जो ट्रॅकवरती जी रेल्वे रूळवरनं लोकल भेटण्यासाठी त्याच्यामुळे जे आहे ते काल संपूर्ण दिवस जे मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली होती। मात्र आज देखील जे आहे आज देखील सकाळपासून 15 ते 20 मिनिटं जी आहे लोकल सेवा जी आहे विस्कळीत झालेली आहे। काल लोक जे आहेत पुन्हा घरी परतलेले, कामाला जाता आलं नाही कारण की खूपच अशी प्रचंड गर्दी होती। आज जे आहे आज कल्याण, डोंबिवली आणि दिव्यामध्ये देखील ही परिस्थिती आहे। प्रचंड प्रमाणामध्ये जी आहे ती गर्दी जी आहे लोकल स्थानकावरती पाहायला मिळत आहे। पण कशामुळे लोकल सेवा जी आहे ती उशिराने धावत आहे अजूनही रेल्वे प्रशासनाने सांगण्यात आलेली नाही। कोणतीही उद्घोषणा केली जात नाहीये, सूचना दिल्या जात नाही। त्यामुळे प्रवासी जे आहे ते संताप व्यक्त करत आहेत। अगदीच हाच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। लोकल सेवा उशिरानं आहे, मात्र किमान त्याची उद्घोषणा होणं गरजेचं आहे। तर ती उद्घोषणा सुद्धा केली जात नाही आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे आणि त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। धन्यवाद आदेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात काही प्रवाशांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात, आपण पाहूयात ते काय म्हणतात। कामावर पण नव्हतं, काल घरीच गेलेलो, तर डब्यामध्ये घुसायला मिळत नाही, एवढी गर्दी असते। कसं पण डब्यात घुसलं तर खाली दरवाजात उभं राहिलं तर तो पडायची भीती असते। म्हणजे जीव धोक्यात घालून जायचं कामावर, परत कामावर गेलो नाही तर ते ओरडतात आम्हाला कामावर का नाही आले, कामावर का नाही आले। आणि इथून रेल्वे ते रोजच चालू आहे, ते म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे, रेल्वे म्हणजे। लेट क्यों हो रहा है पहले बात, और एक दिन का काम नहीं है, डेली हो रहा है। महीना 2 महीना 1 साल 2 साल हमेशा देखो, जब भी देखो लेट ही लेट। कोई भी गाड़ी राइट टाइम पे नहीं, लोकल है ना क्या बोलते हैं बाहर का है, पैसेंजर है, मेल है, सब गाड़ी हमेशा लेट ही हो रहा है। तर प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। मध्य रेल्वेवर नेहमीच गाड्यांचा खोळंबा होत असतो, लोकल सेवा उशिरा असते आणि त्यामुळे अनेक जण संताप व्यक्त करतात। त्यामुळे मध्य रेल्वेनं खरंच यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे। काल लोकलचा डबा घसरला होता डोंबिवलीजवळ आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली होती आणि आजही त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय। लोकल सेवा 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे, मात्र यामागचं कारण काय आहे ते मात्र रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात नाहीये। कुठल्याही प्रकारची उद्घोषणा केली जात नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे। किती मोठी गर्दी आपल्याला दिसते, महिला प्रवासी सुद्धा मोठ्या संख्येने इथे उभे आहेत। आता यामधून लोंबकळत अनेकांना प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे अपघाताची सुद्धा भीती वाढलेली आहे।